नमस्कार विद्यार्थ्यांनो, संख्या ह्या टॉपिकवरचे उदाहरण आहे बघा. आपल्याला एखादी संख्या दिलेली असते आणि त्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल असं विचारलं जाते. सोपं हे उदाहरण बघा. ह्याच्या अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं, शेवटचा अंक घ्यायचा. शेवटचा अंक किती आहे, 7. हे घातांक दिला 153, ह्याच्या एकक स्थानी काढायचं. मग अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं, आपण ही जी संख्या असते ह्या संख्याला किती वेळा गुणाकार केलं की एकक स्थानी 1 येते हे बघायचं. आता बघा, 7 ला 7 × 7 किती येते, 49. ह्यातलं फक्त 9 घ्या शेवटी. 9 × 7 किती, 63. शेवटचं 3 घ्या. 7 × 3 किती, 21. म्हणजे 1 आलं का, म्हणजे 7 1 2 3 4 7 चा चौथा घात एकक स्थानी काय येतो, 1 येतो बघा. ही आपली पहिली स्टेप. म्हणजे हे पाठच करायचं. 7 चा चौथा घात 1 येतो. आता ह्या 4 न 153 ला भाग घालवा. 4 न 153 ला भाग घालवलं. 4 त्रिक 12, 3 4 अट्टे 32. शिल्लक किती राहिलं, 1 राहिलं. ह्याचा विचार करायचा नाही. आता शिल्लक किती राहिलं, 1. मग काय करायचं, 7 ला 1 घ्यायचं वर. 7 चा घातांक काय येतो, उत्तर 7च येतो. म्हणजे तुमच्या एकक स्थानी काय येणार, 7 येणार बघा. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं. आता हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी एवढी मोठी मेथड वापरले. परीक्षेमध्ये हार्डली तुम्ही 2 स्टेप मध्ये म्हणजे काय करू शकता, 7 चा चौथा म्हणजे 1 माहित आहे. मग काय करायचं, 153 ला 4 न भाग घालवा. 4 एके 4, 4 त्रिक 12, 12 राहिले किती, इथं 3, 4 अट्टे किती, 32. शिल्लक किती राहिलं, 1 शिल्लक राहिलं. मग काय करा, 7वाचा 1 घ्या. उत्तर तुमचं 7. परीक्षेला अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. लक्षात ठेवा, एकदा गणित तुम्हाला समजलं की असं शॉर्टकट मेथडनं परीक्षेला सोडवू शकता. अशा अनेक प्रकारची उदाहरणं तुम्हाला जर सोडवायची असतील तर आम्ही सध्या शिवाजी नेमट अकॅडमीवरती एक रेकॉर्डेड बॅचेस टाकलेत बघा. हार्डली 199 रुपये किंमत आहे. 1500 उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारची स्पष्टीकरण, त्यांचं शॉर्टकट मेथड टाकलंय. त्याचबरोबर आमच्याकडे यूट्यूब चॅनलवरती आमचे रेकॉर्डेड व्हिडिओज बारके बारके आम्ही टाकायला सुरू केलेत. ते फ्री ऑफ चार्ज आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि जाता जाता हे एक बघून घ्या. आमच्याकडे सध्या आता यूट्यूब वरती आम्ही मोफत काय केलेलं आहे, फुल लेक्चर्स बी टाकायला चालू केलेत बघा. ओके.